महाराष्ट्रात थंडीची लाट कायम आहे। पहाटेच्या सुमारास वातावरणात गारवा वाढल्यानं नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरते, तर रात्रीच्या सुमारास जागोजागी नागरिकांनी शेकोट्या लावल्याचं पाहायला मिळतंय। उत्तरेकडील येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्र गारठलाय। धुळ्यामध्ये तापमानाचा पारा सलग दुसऱ्या दिवशी देखील 4 अंशांवर स्थिरावलाय। जळगावमध्ये देखील सलग दुसऱ्या दिवशी निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये सोयाबीन दराचा मुद्दा गाजत असतानाच राज्यात 15% आर्द्रता दर देण्याचं आश्वासन देण्यात आलं। मात्र खरेदी केंद्रावर अद्यापही 12%नीच खरेदी होत असल्यानं 15% आर्द्रतेचा निकष हा निवडणुकीतील जुमला असल्याचं शेतकऱ्यांकडून म्हटलं जातंय। हायब्रिड वाणाच्या सोयाबीनला धुळे इथे कमीत कमी 3899 तर सरासरी 3950 असा दर मिळाला। तसंच लोकल सोयाबीनला अमरावती इथे 4100, सोलापूर इथे 4030 रुपये क्विंटल असा सरासरी दर मिळाला। वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कपाशीची कवडीमोल दरात खरेदी होत असल्यानं शेतकरी नाराज झाले। त्यात आता तुरीच्या दरातही घसरण झाल्यानं तुरीचा दर 9000खाली आलाय। मक्याला कमीत कमी 1851 तर सरासरी 2250 रुपयांचा दर मिळाला। चाळीसगाव इथे सर्वाधिक आवक झालेल्या पिवळ्या मक्याला कमीत कमी 1950 तर सरासरी 2167 रुपयांचा दर मिळाला। छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि शहराचं केंद्र शासनाच्या परवानगीनंतर राज्य शासनाच्या वतीनं नामांतरण करण्यात आलंय। मात्र इकडचं विमानतळ, रेल्वे स्थानकासह बऱ्याच आस्थापनांचा नामोल्लेख औरंगाबाद असाच आहे आणि त्याचं नामांतरण कधी होणार असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला। परशुराम घाट चौपदरीकरणात भूकंपप्रवण क्रिकेट क्षेत्राचा विचारच करण्यात आलेला नाही। दरडी कोसळल्यानंतर आता अभ्यास सुरू करण्यात आलेला आहे। नदी नाल्यांमधून, बोटींमधून वाळूचा बेकायदा उपसा तसंच तस्करी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं आता ड्रोनद्वारे नजर ठेवण्यास सुरुवात केलेली आहे। त्यासाठी 2 ड्रोन हे जिल्हा प्रशासनानं उपलब्ध केले। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी गडचिरोलीच्या अतिसंवेदनशील भागातील पेनगुंडा या पोलीस ठाण्याला भेट दिली। विशेष आढावा बैठक घेत रश्मी शुक्लांनी जवानांसाठीच्या सोयी सुविधांची पाहणी केली। सोलापूरमध्ये ऊस गाळप हंगामाला सुरुवात होऊन 1 महिना पूर्ण झालाय। जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एका महिन्यात 38 लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप केलं। राज्यामध्ये आतापर्यंत 206 लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप झालं असून सर्वाधिक गाळप हे पुणे विभागात झालंय। रावेर तालुक्यातील यंदाच्या रब्बी हंगामात हरभऱ्याचं क्षेत्र वाढलंय। थंडीचा जोर असल्यानं जमिनीत देखील ओलावा आलाय आणि त्यामुळे या पोषक स्थितीमध्ये हरभऱ्याचं पीक बहरलंय। ही स्थिती कायम राहिल्यास विक्रमी उत्पादन होईल अशी शेतकऱ्यांची आशा आहे। खरीपाच्या तुलनेमध्ये रब्बीतील पीक विमा मिळण्याची शाश्वती वाटत नसल्यानं शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे। 1,57,000 शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असून 4,75,000च्या तुलनेमध्ये यंदा रब्बीमध्ये 3,18,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढलाय। रब्बी हंगामातील पिकात फेरबदल करण्यासाठी हरभऱ्याच्या जागी यंदा शेतकऱ्यांनी हजारो हेक्टरवर राजमाची शेती केलेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात चांगलीच वाढ झाली आहे। माजी विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीसगाव इथे 1 कोटीहून अधिक रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी चाळीसगाव इथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। 2 गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी दिल्लीचं सीबीआय पथक जळगावमध्ये दाखल झाले। बुलढाण्यामध्ये अॅम्ब्युलन्सची सुविधा पूर्ण क्षमतेनं नसल्यानं रुग्णांची हेळसांड होते। गेल्या काही काळात 14 रुग्णवाहिका चालकांना कार्यमुक्त केल्यानं रुग्णांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतोय। आता एक सविस्तर बातमी। मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या नेत्यांनी आता अधिवेशनाला रामराम करत थेट आपला मतदारसंघ गाठलाय। तानाजी सावंत यांच्यासारख्या नेत्यांनी तर फक्त अधिवेशनच सोडलं नाही तर फेसबुकवरून आपल्या पक्षाचं चिन्ह देखील हटवलंय। तर प्रकाश सुर्वे आणि प्रकाश सोळंके यांनी देखील हे आपल्या घरी परतले। मंत्रिमंडळातून डावललं गेलेल्या नेत्यांची नाराजी आता नेक्स्ट लेव्हलला पोहोचली आहे। कारण मंत्रिपद नाकारलेल्या अनेक आमदारांनी अधिवेशन सोडून आपल्या मतदारसंघाची वाट धरली, ज्यात प्रामुख्याने शिवसेनेचे तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे आणि राष्ट्रवादीच्या प्रकाश सोळंकेचा समावेश आहे। विरोधकांनी मात्र सावंतांना मंत्रिपद न देण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं। तानाजी सावंतांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ नये यासाठी मी स्वतः 3 दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती। शिंदेंच्याकडून ज्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं नाही ते गेले गाशा गुंडाळून। मला तुम्हाला स्पष्ट सांगू का की कोणी गाशा गुंडाळला, कोण नाराज आहे, महायुतीमध्ये कोणाला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं नाही याचं मला काडीचंही सुख ना दुःख। खातेवाटपानंतर महायुतीच्या 3ही पक्षात बंपर नाराजी उसळली। कुणी नाराजी बोलून व्यक्त केली, कुणी कृतीतून तर कुणी श्रद्धा आणि सबुरीचा मार्ग स्वीकारून। पण या नाराजांची समजूत काढणं आणि सरकारचं कामकाज सुरळीत सुरू ठेवणं हेच महायुती समोरचं सर्वात मोठं आव्हान असेल।
मंत्रिमंडळ विस्तारामध्ये डावलल्या गेलेल्या छगन भुजबळांनी थेट अजित पवारांवर निशाणा साधलाय. त्यामुळे दादांच्या राष्ट्रवादीतील मंत्रिपदावरून सुरू असलेलं कुरघोडीचं राजकारण चव्हाट्यावर आलंय. तुमच्या हातातलं खेळणं नाही असा संतापही भुजबळांनी व्यक्त केला. छगन भुजबळ यांचं मंत्रिपद निश्चित मानलं जात होतं, पण ऐन वेळेला माशी शिंकली आणि भुजबळ यांचा पत्ता कापला गेला. यावरून भुजबळ यांनी पक्षाच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली आहे. 4-6 महिन्यापूर्वी त्यावेळेला माझं ऐकलं नाही. आणि आता म्हणजे मी काही लहान खेळ नाही का तुमच्या हातातलं? तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही त्या आता वरती, आता बसा खाली, आता निवडणूक लढवा. राष्ट्रवादीच्या कोट्यातून भुजबळ यांना मंत्रिपद काही मिळालं नाही आणि तीच खदखद भुजबळ यांनी पत्रकारांसमोर व्यक्त केली. म्हणजे तुम्ही म्हणणार बस बस उठ, छगन भुजबळ तसा मनुष्य नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. कुणी नाकारला हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. शोधावं लागेल ना, तोच तो प्रयत्न चालू आहे. कुणी नाकारलं? भुजबळ यांची ही नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसला परवडणारी नाही, कारण भुजबळ हे स्वस्थ बसणाऱ्या नेत्यांपैकी नक्कीच नाहीत. नाराज छगन भुजबळांच्या निशाण्यावर अजित पवारांसह तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आलेत. एनसीपीमध्ये सध्या अजित पवारांसह तटकरे आणि प्रफुल्ल पटेलच सर्व निर्णय घेतात. आम्हाला विश्वासातही घेतलं जात नाही असा घणाघात छगन भुजबळांनी केलाय. राष्ट्रवादीमध्ये अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे तिघेच जण निर्णय घेतात. यात आमचा सहभाग शून्य असतो अशी टिप्पणी छगन भुजबळ यांनी केली. कोणाला काय माहितीच नाही शेवटच्या खेळापर्यंत. फक्त अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे. राष्ट्रवादीत असो किंवा काँग्रेसमध्ये आम्हाला विश्वासात घेतलं जायचं, सांगितलं जायचं, पण आता चर्चा वगैरे काहीही होत नाही असा घणाघात भुजबळ यांनी केला. आम्ही सांगायचं बरोबर नाही, ठीक आहे, आमची सूचना कदाचित ते नाकारत असते, पण विश्वासात घेऊन चर्चा तर होत होती. इथे काही चर्चा वगैरे काही नाही. मला मंत्रिपद मिळालं नाही त्यात काहीच नाही, पण मला जी वागणूक दिली जाते त्याची मला खंत आहे अशी नाराजीही भुजबळांनी बोलून दाखवली. मंत्रिपद मिळालं की नाही हा महत्त्वाचा मुद्दाच नाही, ज्या पद्धतीची वागणूक तुम्ही देत आहात काय हा महत्त्वाचा मुद्दा आहे. एकूणच भुजबळ यांचा हा आक्रमक पवित्रा कधीपर्यंत कायम राहतो याकडे त्यांच्या समर्थकांचंही लक्ष लागलंय. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. महाराष्ट्र झाडं तोडण्याबाबत विधेयकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्थगिती दिलेली आहे. उदय सामंत यांनी सभागृहात प्रस्ताव मांडला होता. आमदार भास्कर जाधव आणि शेखर निकम यांनी विधेयकाचा पुनर्विचार करण्याची मागणी केल्यानं हे विधेयक तात्पुरतं स्थगित करण्यात आले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं पीएम आवास योजना 2.0 अंतर्गत 1 कोटी नवीन घरांची ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली आहे. तसंच या योजनेअंतर्गत लोकांना त्यांचं घर बांधण्यासाठी 2.30 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ 150 शहरांना जोडणारं भारतातलं पहिलं विमानतळ ठरलेलं आहे. बँकॉकचं डॉन मुआंग विमानतळ हे दिल्ली विमानतळाशी जोडलं गेलेलं 150वं विमानतळ आहे. जानेवारी 2025च्या मध्यापर्यंत एअरलाईनची वारंवारता 2 ते 4 पट वाढवण्याची योजना आहे. एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये क्लर्क पदासाठी तब्बल 13,735 पदांची भरती निघाली आहे. सरकारी कार्यालयामध्ये कंत्राटी पद्धतीनं भरती होत असल्यानं सरकारी नोकऱ्यांची संख्या देखील कमी झाली आहे. 4,000 तलाठी पदांसाठीच्या नोकरीसाठी तब्बल 12 लाखांपेक्षा जास्त उमेदवारी अर्ज आल्याचं पाहायला मिळालंय. भारतातील प्रमुख आणि सरकारी विमा कंपनी असलेल्या LICकडे तब्बल 880.93 कोटी रुपये एवढी रक्कम दाव्याविना पडू नये. सोमवारी वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी याबाबतची माहिती लोकसभेत दिली आहे. राज्यसेवेतील अ, ब, क आणि ड गटातील सेवक आणि कर्मचारी यांच्याकरता एखाद्या पदावरील कालावधी 3 वर्षांचा करून या बदल्या वर्षातून एकदाच एप्रिल किंवा मे महिन्यात करण्यासंदर्भातील विधेयक हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत मांडण्यात आलं. त्याला सभागृहानं मंजुरी दिली आहे. मेरा रेशन 2.0 हे ॲप्लिकेशन तुम्हाला डिजिटल रेशन कार्डचा पर्याय उपलब्ध करून देणार आहे. यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळी रेशन कार्ड सोबत बाळगण्याची गरज नसेल. तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही डिजिटल रेशन कार्ड बाळगू शकणार आहात आणि ते दाखवल्यानंतर तुमचं काम होणार आहे. छत्रपती संभाजीनगर ते पुणे हा नवीन द्रुतगती महामार्गाच्या कामासाठी सप्टेंबर महिन्यात राज्य मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली आहे. 2 फेजसाठी 14,886 कोटींचा खर्च होणार असून सरकार यासाठी कधी निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ट्रायनं देशातील 120 कोटी मोबाईल युजर्सना फेक कॉल्सपासून दिलासा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. स्पॅम कॉल्स आणि मेसेजेसला आळा घालण्यासाठी टेलिकॉम रेग्युलेटरनं अलीकडेच कमर्शियल कम्युनिकेशनच्या नियमांमध्ये मोठे बदल केले.
पाळीव मांजरींमुळे बर्ड फ्लू पसरू शकतो असा इशारा एका नवीन रिसर्चमध्ये देण्यात आलेला आहे. अमेरिकेतील पोल्ट्री फार्ममध्ये गेल्या 2.5 वर्षांपासून याचा कहर पाहायला मिळतोय. टेलर आणि फ्रान्सिस मॅगझिनमध्ये प्रकाशित झालेल्या या रिसर्चमध्ये याचा उल्लेख करण्यात आलाय. म्हाडाचं मुंबई मंडळ काळाचौकी येथील अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासासाठी निविदा प्रक्रियेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. निविदा सादर करण्याची मुदत 20 डिसेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. मात्र तत्पूर्वीच या निविदा प्रक्रियेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. मुंबईकर सध्या दुपारच्या उन्हामुळे हैराण झाले आहेत. मागील 2 ते 3 दिवसांपासून पहाटे गारवा असला तरी दुपारच्या वेळी उन्हाचा सामना करावा लागतोय.